हे बघ, सावलीवर रागावून काही होणार नाही. तिने जे काय केलं असणार ते आपल्या घराण्याच्या हितासाठीच केलं असणार ना. हो, तिने जर का आपल्या घराच्या हिताचा विचार केला असता ना, तर जगन्नाथने आपल्या घरात येऊन एवढे तमाशे केलेच नसते. तुम्हाला त्यांनी मारलंच नसतं. आपल्या सगळ्यांचा या सगळ्यामुळे अपमान झालाच नसता. हे कळतंय का तुम्हाला? हे सगळं त्या पोरीच्या मूर्खपणामुळे झालं. त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. ठीक आहे, पण जे काही झालंय ते सावलीनीच केलंय कशावरून? आता ती भैरवी काहीही सांगणार आणि आपण त्यावर विश्वास ठेवणार आहोत का? नाही ठेवायचा विश्वास. मी कुणावरही विश्वास ठेवत नाही आंधळेपणानं. मी स्वतःच्या डोळ्यांनी गोष्टी बघणार आहे, शहानिशा करणार आणि मगच विश्वास ठेवणार. ओके? तुम्ही शोधत होता का मला? मला वहिनीने सांगितलं. हो. तुम्ही फोन केले आहेत का मला? सॉरी, मी रेकॉर्डिंग मध्ये होते, सायलेंटवर होता फोन. नाही नाही, ते असंख्य मिस्ड कॉल्स माझे असतील तुझ्या फोनमध्ये, पण त्याकरता फोन नकोय. एका वेगळ्या कामाकरता फोन पाहिजे. फोन दाखव आणि अनलॉक करून दे. आई, फोन तपासण्या इतपत काय झालंय? सॉरी सारंग, मला काही कुणाचा अपमान करायचा नाहीये आणि मला काही गोष्टी फक्त तुम्हाला दाखवून द्यायच्यात. मी जे काही करते ते चुकीचं करत नाहीये. प्लीज. हा नंबर तू जगन्नाथला दिलास? हा नंबर कोणाचा आहे आणि हा नंबर तू जगन्नाथला दिलास ना? कोणाचा नंबर आहे सावली? साखरे डॉक्टरांचा नंबर आहे हा. काय? पण तो सावलीला कसा मिळाला? मिळाला नाही. सॉरी, पण तिने तिच्या आगाऊपणामुळे तो मिळवला. हो ना? का मिळवलास? सांग तुझ्या नवऱ्याला, सांग बरं. कारण हिला संशय होता आम्हा तिघांवर, म्हणजे माझ्यावर, भैरवीवर आणि साखरे डॉक्टरांवर. हिला असं वाटत होतं की आम्ही तिघही मिळून काहीतरी कारस्थान रचतोय. हो ना? म्हणून हिने तो नंबर साखरे डॉक्टरांचा मिळवला. तो तिच्या सो कॉल्ड वडिलांना दिला. दिलास ना जगन्नाथला? मग त्याने काय केलं? काहीही विचार न करता तो कामाला लागला हिच्या शंकेचं निरसन करायला. बरोबर? तू जगन्नाथजींना डॉक्टरांचा नंबर दिलास? हो, पण माझा चुकीचा उद्देश नव्हता.